महत्त्वाचा विषय होता. आधुनिक स्त्रीवादाची लाट आली म्हणे स्त्रियांना कायदा सुद्धा स्त्रीवादी म्हणून एवढंच काय ज्यावेळेस ते असं बोलत होते त्यावेळेस त्यावेळेस सोशल मीडिया किंवा OTTवर स्त्रियांचं शरीरात चालू केलं त्यांना पण वाटतं आपले यांना नेमकं काय ज्यावेळेस त्यांना कळाला भांडवशाहीचा आपल्याला यामागचा खेळ चालला त्यावेळेस ते आधुनिक स्त्रीवाद हा ट्रेंड आहे. मित्रांनो मी स्पर्धक कोड क्रमांक 27 माझी बाजू मांडतो आधुनिक स्त्रीवाद आजच्या काळात. तर मित्रांनो ज्यावेळेस 27 त्यावेळेस मला असं वाटतं की आपल्याला अगोदर जाणून घ्यावं लागेल विचार काढलं याच्यामध्ये फरक आहे. विचारधारेबद्दल आपण बऱ्याच मित्रांनी सांगून गेले की विचारधारा काय असते काय. माझी व्याख्या असं सांगतो की जी विचारधारा ते एखाद्या समाजात विचारसरणी किंवा विचारांचा एक संच बरोबर आणि जे काही ट्रेंड आहे त्याला की आपण प्रवाह म्हणतो वाहता प्रवाह आहे किंवा तुमच्या विचारसरणीचा असेल किंवा वागणे कपडे फॅशन याच्याबद्दल एवढंच काय त्यावेळेस आपण म्हणतो की आधुनिक स्त्रीवाद मी त्या म्हणतो का याचा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला तर माझं ट्रेंड म्हणण्याचं कारण म्हणणं म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो की त्यामध्ये आपल्याला इतिहास आणि वर्तमान आहे त्या दोन्हीमध्ये आणून मला असं वाटतं की आजचा जो स्त्रीवाद आहे तो त्याचा इतिहास जसं की सांगितलं की स्त्रीवादाचं खूप साऱ्या लाट आहे बरोबर. पहिली लाट आली त्याच्यामध्ये की त्यांनी म्हणणारी मागणी केली. दुसरी लाट आली त्याच्यामध्ये ते मेजर जी असल्याची त्याची मागणी केली. आणि ज्यावेळेस आपण वर्तमानामध्ये इक्वॅलिटी मागू मला तरी वाटत नाही की आपल्या सोशल मीडियाला मार्ग आपण सोशल मीडियामध्ये असं म्हणू शकतो की एक चित्र आहे एक ट्रेन आहे किंवा न्यूज आहे आता ते हिंदीमध्ये एका ट्रेनमध्ये किंवा कुठे पण ज्यावेळेस महिला एखाद्या पुरुषाचं भांडण होतं त्यावेळेस महिलेचं असतात मला खूप वेळ लागतात पण महिलांचे आपण असे पण व्हिडिओ पाहिजे की अगदी पुरुष जे असतात शिवाय देणार आहे शिवाय देतात पण त्याला तुम्ही काय म्हणतात त्याला तुम्ही शिक्षित करा ना. ज्यावेळेस तुम्ही सोशल मीडियावरती येतात आणि महिलांच्या सक्षमीकरणाचे उदाहरण त्यावेळेस आपण सोशल मीडियावरती पाहतो काय तर आपल्याला सक्षमीकरणाच्या नावावरती असे चित्र दाखवलं की महिलांना काय आता महिलांचं जे काही ते आहे त्यांचं सक्षमीकरण काय ती पहिल्या काळात काय की आपल्याला आम्हाला बाहेर जायचं आम्हाला खूप समानता आहे नाही आम्हाला आमचा सगळं उत्साह झालेला आहे की आम्हाला फक्त आमचे कपडे किंवा आमचं फॅशन याच्यापर्यंत आम्हाला हे नाही की आम्हाला बाहेर जायचं तो आमचा संघर्ष नाही. आमचा संघर्ष फक्त एवढाच आहे की आम्हाला सोशल मीडियावर फक्त हे टाकायचं फेमिनिझम आय एम ऑफ द फेमिनिझम. पण तुम्हाला वर्तमानात ज्या व्यक्ती हॅशटॅग फेमिनिझम टाकतात किंवा आय एम ऑफ फेमिनिझम बोलतात त्या त्यांच्या लेखा दैनंदिन आयुष्य त्याच्यामध्ये खरंच महिलांना मला जर समानता दिली असते तुम्ही विचारधारा कसं आहे विचारधारा तुमच्या वागणूक दिसायला आलं ना त्याच्यामुळे मला वाटतं कुठंतरी एक ट्रेंड आहे. तुम्हाला आपण बॉलिवूड चित्रपट काय पाहिजे त्याच्यामध्ये महिलांचं एक चित्र पाहू शकता मग ते तुम्ही उदाहरण घ्या की वर्जन भानुप्रिया दुसरे जे काही चित्रपट आहे त्याच्या महिलांचे जे काही महिलांचं सक्षमीकरण झालं महिलांना तिथं पाहिजे काय त्या चित्रपटामध्ये महिलांचं सक्षमीकरणाचं चित्र आहे तिथं पाहिजे काय सिगरेट दारू आणि काय सोशल मीडिया आणि थोडक्यात तुम्हाला वाटतं की हे काय बोलतो तर म्हटलं म्हणजे तिथं पाहिजे आम्हाला जबाब आहे संबंधाचे किंवा आमच्या याच्याबद्दल तरी करायचं आम्हाला ते व्हिडिओ पाहिजे याच्यामध्ये मला हे सांगा तुम्ही तुमचे कपडे कमी करा याच्यामध्ये कसं तुम्हाला वाटतं तुमचं सक्षमीकरण व्हायचं ज्यावेळेस तुम्ही म्हणता की सक्षमीकरण व्हायचं म्हटलं म्हणजे आम्हाला सबलीकरण पण करायचं बरोबर मग ते तुमचं सबलीकरण अशा प्रकारे कसं व्हायचं जिथे की तुम्ही तुमची संस्कृती सोडून जाईल ज्यावेळेस तुम्ही तुमची संस्कृती सोडताय तर मला तर एक लागेल तुम्हाला तुमचं सक्षमीकरण करायचं फक्त ते तुमच्या देवावर स्वामी होऊ शकते काही माहिती की रेप केस होतात मी पण मानित लैंगिक छळ होतात मी पण मानित परंतु लैंगिक छळ फक्त स्त्रियांवरती सुटत नाही. तुम्हाला आजचं उदाहरण आर्थिक जे काय समजा IPC 498 केसेस त्याच्यामध्ये त्याचं 100 केसेस होतात लैंगिक क्षमतेचे केसेस फक्त 2% होतात मग बाकीच्या केसेसच्या बाबतीत काय म्हणणार आणि आत्ता जर का मी याला म्हणतो मी केलं आहे तर कशामुळे म्हणतो त्याचे दुसरे पण उदाहरण म्हणतो दुसरे उदाहरण घ्या राजकारण मी काय करते की मी फेमिनिस्ट म्हणून ज्यावेळेस मी राजकारणात येतात त्यावेळेस इलेक्शन आलं की आपल्या इकडे झाली मी देवा मी अजित दादा हे दादा आणि नंतर आरक्षणाचा मुद्दा पण त्या काळात होता आणि नंतर मग ते फक्त वोट बँकेसाठी ट्रेंड दुसरं काय ते तुम्हाला माहिती. त्याचबरोबर तुम्ही आणखी उदाहरण घ्या जसं की तुम्ही फेमिनिझमच्या नावाखाली वल्गॅरिटीचं शो करणं असेल किंवा काय ते आणि फेमिनिझमच्या नावाखाली हॅशटॅगच्या नावाखाली जे काही होतं ते मला वाटतं
जसं की आता ते मैत्रीण बोलून गेली की मासिक पाळीमध्ये महिलांना मंदिरात प्रवेश मी मान्य करतो आणि माझी सपोर्ट मैत्रीण म्हणून गेली की का नाही त्या माझ्या साईड रिझन आहे कारण त्या टायमाला महिलांना जे वेदना सहन करावं लागतात त्या आणि त्याच्यामुळे काहीतरी एक असं परंपरा असं होतं प्रत्येक वेळेस जे काही बोललं जातं ते फक्त याच्या विरोधात असं नाही आणि त्याचबरोबर एक माझी मैत्रीण बोलून गेली की हॅशटॅगच्या नावाखाली जे होते आपण हॅशटॅग मीटूमुळे एवढं करायचं परंतु त्या हॅशटॅग मीटूमुळं नाना पाटेकर यांच्यावर पोलीस केलेले खोटे आरोप आहेत हे मी म्हणत नाही हे न्यायालयानं सुद्धा म्हटले त्याचबरोबर एक सौंदर्याच्या माध्यमाविषयी हॅशटॅग त्या हॅशटॅग फेमिनिझमच्या नावाखाली काय त्या काही कंपन्या आहेत त्या काय म्हणतात ठीक असतो किंवा हे आम्ही प्रोडक्ट आहे ते फेमिनिझम आणि तसं म्हणून काय प्रोत्साहित तुम्ही मला एक सांगायचं का समजा तुमचं एवढं सक्षमीकरणात बोलता बरोबर आणि तुमचा सुरुवात एवढाच मोठा आहे तो पण आधुनिक मी आधीच्या स्त्रीवादाचा विरोध करत नाही मी विरोध करतो आहे तो आधुनिक स्त्रीवादाचा जो की फक्त सक्षमीकरणाच्या नावाखाली जे काही असभ्य होतं त्याला सपोर्ट करतो मला सांगा तुमची फॅशन कधी पण तुमचं सबलीकरणाचं चित्र दाखवलं होतं त्याच्यामध्ये कुठलीही महिला फक्त दारू पिताना किंवा हे करतात आणि कपडे जे छोटे घालतात असंच करतात त्या महिलेला तुम्ही सक्षम दाखवतात त्याच चित्रकाम हां एक आपल्या इकडे एक हे ना जनाबाई 1600 म्हटलेली डोक्यावरचा पदर आला खांद्यावर भरल्या भाताने जाईल मंडळीची पेटी मांडी गेले पालक आता वर गेलं होतं मला असं म्हणायचं त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण आपल्या आत्महत्या ठरवावं लागेल तुमच्या खांद्यावर आलेला पदर कारण महिलांच्या शरीरात तुम्हाला जे काही वस्तू करण होते ते तुम्हाला आवडत नाही तर मग स्वतः महिला स्वतःच्या शरीरातून हे करतात मग त्याच्यामध्ये इंस्टाग्रामवर रेडिओ असेल किंवा दुसरं काय असेल म्हणजे तुम्ही स्वतः त्या गोष्टीला ते एवढंच बोलतो आणि